अतिशय सुंदर असा चेंडू टाकलाय, निर्धाव गेलेला आहे. आता 5 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. राईट मोर्द मारा करतोय तो. आणि चेंडू हवेत आहे, पाहूया झेल होतो का. आणि झेल बाद झालेले आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो श्रीकांत. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू बाद केलाय ते शिवाजीला. आता 4 चेंडू 7 धावांची गरज. नवीन फलंदाज आलाय तो सचिन सकपाळ. अतिशय सुंदर असं गोलंदाजी करतोय तो श्रीकांत. पहिला चेंडू निर्धाव टाकला, दुसऱ्या चेंडूवरती बाद केलं ते शिवाजीला. आता पाहूया 4 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. श्रीकांत 2. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव, अतिशय सुंदर असा चेंडू टाकलाय. हा सामना जर श्रीकांत नार्वेकर यांनी जिंकून दिला तर निखिल पवार यांच्याकडून त्यांना 101 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. ही सुवर्ण संधी असेल ती श्रीकांतसाठी. श्रीकांत सामना करतो तो सचिन. आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलाय, 1 धाव. आता फक्त 2 चेंडू 6 धावांची गरज. अतिशय सुंदर असं गोलंदाजी केली आहे ती श्रीकांतने. 4 चेंडू निर्धाव गेलेत. दोन चेंडू 6 धावा. श्रीकांत 2, सचिन. आणि हा तटवल्या पाहूया, 1 धाव तर निश्चितच. एक चेंडू 5 धावा. पाहूया. अतिशय रंगतदार असा सामना. श्रीकांतने खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी केली. आता फक्त 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडू 5 धावा. श्रीकांत 2, संजय. आणि हा पाहूया. आणि अतिशय सुंदर असा फटका मारला होता, परंतु तेवढ्याच अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलंय ते. आणि बाद झालेत VCC कोंबे. अभिनंदन.
त्यानंतर भगवती कशे याने निर्णय कळवायचा आणि मैदानात जायचं, कारण यानंतर आपल्याला अजून 5 समीकरण मिळेल. दादा प्लीज तुमचा निर्णय कळवायचा आहे. ओके, त्याने निर्णय घेतलाय की गोलंदाजी आणि फलंदाजी करावी लागते ते वेणगी या संघाला. आणि हा सामना या गटातील शेवटचा सामना असेल. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल. या ठिकाणी आता जो सामना झाला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार गेलाय तो व्हीसीसी गोमे या संघाचा श्रीकांत नार्वेकर याला. श्रीकांत नार्वेकर याने हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे.